महायुती निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन नुकतंच पार पडलं असं मी जाहीर करतो आणि या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले सन्माननीय आमदार शेखर निकमजी, सन्माननीय माजी आमदार सतन सपांजी, सन्माननीय माजी आमदार मंजू सावंत साहेब, नगराध्यक्ष वैभव खेडेकर, राज्य सरचिटणीस माजी नगराध्यक्ष सुरेखाताई केराडे, सन्माननीय माजी सभापती शौकत उपाध्याय, सन्माननीय प्रमोद उदयराव, सन्माननीय नानासाहेब मार्कंडे, सन्माननीय अनंतराव पवार, संतोष नलावडे, संदेश आयरे, त्याचप्रमाणे इथे जमलेले सर्व मान्यवर मंडळी, मजूर प्रेमीनो आणि माझ्या तरुण मित्र, महायुतीचं कार्यालय चिपळूणमध्ये आता सुरू झालं आतापासून आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने त्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी जमलेल्या आहात. इथे माझे जुने नवीन सगळे सहकारी आहेत. कॉर्पोरेशन पासून मुंबई कॉर्पोरेशनला अध्यक्ष असताना सुरू होते शेखर चव्हाण, ते आमदार माझ्यासोबत होते. अनेक जण पक्षाच्या कार्यालयाची कामातही माझ्यासोबत होते आणि सर्वांनी ज्या प्रकारे तिथे विचार मांडले ज्यांनी भाषणे केली त्यांनी आणि तो मला विश्वास दिला, त्यामुळे मला असं वाटतं की माझं बोलण्याचं काम शिल्लक राहिलं नाही असं मला वाटतं. एवढा विश्वास मी गेली 15 दिवस या दोन्ही जिल्ह्यात फिरतोय, पण मला समाधान वाटतंय की मी कोकणात, महाराष्ट्रात, देशात जे काही काम केलं एवढी वर्ष, त्या कामाची खऱ्या अर्थाने पोचपावती म्हणा, विश्वास म्हणा, प्रेम म्हणा, जनता मला देत आहे ते पाहून मी खरोखर भारावतो. आता दुपारी मी रत्नागिरीत पोहोचलो. मिसेस मालवणवरून ती उत्तर मला रत्नागिरीला आमची भेट झाली. मला म्हणजे तुमच्यामुळे मला फार लोक सन्मान देतात, कौतुक करतात, भावतात, हे सगळं तुमच्यामुळे. बंधू भगिनीनो, मी स्वतःला कितीतरी पदं, 10वं पद आहे माझ्या जीवनात. राजकारणात एवढी पदं सहसा कोणाला मिळत नाही. मुंबई कॉर्पोरेशनला पहिल्यांदा मी नगरसेवक झालो, त्याच्या अगोदर शाखा प्रमुख वगैरे पदं मी धरत नाही. नगरसेवक, BST चेअरमन, त्यानंतर आमदार, त्यानंतर जवळपास 10, 12, 15 खात्याचा मंत्री आणि त्यानंतर मुख्यमंत्री, परत विरोधी पक्ष नेता, परत आमदार, खासदार आणि केंद्र. असे लाईवाही म्हणालो होतो की मी या राज्याचा साहेब नाही, मी राज्याचा साहेब नाहीये, या राज्याचा, राज्याच्या जनतेचा मी सेवक आहे. केव्हाही आणि आजही मी सेवक. एवढी पदं मिळाली माझ्या काही परिवाराचं झालं नाही, ना राहण्यात, ना बोलण्यात, कशात मी बदल करून घेतला. आता हनुमान जयंतीचा आज जयंती आज, पण मुळात हनुमान जयंती दिवशी माझा जन्मही झालेला, त्यामुळे मी रामाचा सेवक आहे. तो विनम्रच असणार आहे की नाही मला माहित. जुने माझे सवंगडी बोलती, दादा काय म्हणताय असं. पण मी एकंदरीत माझी काम करण्याची एक शैली, पद्धत वेगळी आहे. मी जेव्हा लोकांना सांगतो ठीक आहे, जसं आज सांगितलं नोकरीचा प्रश्न आहे, नदीच्या पाण्याचा प्रश्न आहे, पुराचा प्रश्न आहे, असे अनेक काही प्रश्न आहेत. मी प्रश्न शिल्लक ठेवणार वेगळी नाही. शिवसेनेला बघा, मी आलो ना त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे पत्नीकडे येत नव्हतो. माझा जन्म कोकणात, पण मी लहानपणापासून मुंबईत.
कमी आहे. तसं काय माझं गाव सोडलं तर काय परिचय नाही होता कोकणात. मी साहेबांना साहेब मी नको म्हणल्यावर माझं लक्ष आमदारकी नको असं नव्हतं, माझं मेळ प्रधान लक्ष म्हणून साहेबांना सांगितलं तुला जावं. ठीक आहे, मी आलो. त्यावेळेला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न 35,000 होतं आणि आज विचारा 2,40,000. आता ज्या तक्रारी तुम्ही करता त्यांची भयावह तक्रारी होती. एक तर तुम्ही वाचायचं वृत्त करता, कोकणाचा सिंधुदुर्ग जिल्हा हा आर्थिक दुबळा कमकुवत आहे, गरीब लोक राहतात. या पिण्याचं पाणी म्हणा, शेतीला पाणी म्हणा, रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य सगळं दुर्लक्ष. आलं पाहिला पूर्ण जिल्हा. आंबोलीला मी एक दिवशी गेलो तर मार्च महिना होता. बघितली 5-5 किलोमीटरवरून कळशी पाणी आणताना मी पाईप आणि मी ठरवलं की आता आपण कोकणात कोकणी माणूस सुखी कसा होईल, समाधानी कसा होईल, आर्थिक सक्षम कसा होईल यासाठी आपण काम करावं. आणि त्याप्रमाणे मी स्वतः काही निर्णय म्हणाले घेतला का आपण असं राहायचं, असं काम करायचं. आज सगळं मला 34 वर्षाचा सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे मी लोकप्रतिनिधी म्हणून तसं महाराष्ट्र देशाचे काम करून आज तिथे सांगा आता सगळं 2,40,000 पर कॅपिटा इन्कम आहे. आज रस्ते राज्यात रस्ते असेल, पाण्याची व्यवस्था एकमेव जिल्हा आहे महाराष्ट्रात 36 जिल्ह्यापैकी टँकर मुक्त. टँकर लागत नाही, प्रत्येकाच्या म्हणजे घरात नळाची नाही पाण्याची व्यवस्था आहे, टंचाई नाही. आमच्या टँकर लागत नाही. शाळा तिथे वर्गाचे शिक्षक 100%. मी आलो तर 442 शिक्षक कमी होते. मला असं वाटतं मला कोकणी माणसाने मला दिल्लीला पाठवलं, महाराष्ट्रात मी गेलो, मुख्यमंत्री झालो, मंत्री झालो, सगळ्यांना शांती मिळते. काय वेगळं आपलं असतं. ही कॉर्पोरेशनला सवय लागली. कॉर्पोरेशनला नाव असतात ना, नगराध्यक्ष झालेल्यांची स्टँडिंग चेअरमन, असं वेगळ्या ठिकाणी गेले, मंत्रालयात गेल्यावर मुख्यमंत्री नाव असतं. आपलं नाव वाचताना माणूस थांबला पाहिजे, नाही याची कारकीर्द व्हावी असे वेगळे असते. आणि हा वेगळेपणा हा 1-2 नाही, गेली 40 वर्ष टिकवला आहे बांधवांना आणि सरकारला. आणि मग आता असं वाटतं की जातो ना तिथे लोक एकच म्हणतात दादा तुम्ही इकडे येऊ नका, पहिल्यांदा आम्हाला तुम्हाला मतदान द्यायची संधी आली आम्ही तुम्हाला दिली. आता मी राजापूर जाऊन आलो. आता ते कोणी मला माहिती नाही गणपती कुठला पक्षाचा हे ओरिजिन शिवसेनेत माहीत करून माझे जुने सरकार मी राजापूर रस्त्यावर त्यांचा गेलो. त्यांनी विकीनाकडे घडत असो काय नाही दादा तुम्ही भेटत नाही बाबा, तुम्ही पण वेगळ्या ठिकाणी मी दिल्लीला असतो. मी नुसतं हे कामच नाही विकास काम, मी माणसं जोपासली, त्याची मनं राखली, प्रत्येक आलेल्या माणसाची गरज भागवली. मी लीडर आणि मोदी साहेबांनी आपल्याला अभिमान मोदी साहेब आले करणार म्हणून 2014ला जगाच्या अर्थव्यवस्थेत 11 नंबर होता भारताचा. आज विचारा 10 वर्षाचा 5व्या क्रमांकावर आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेत भारत 5व्या क्रमांकावर. 3.5 काळामध्ये आणि 2030 साली आपण 3ऱ्या क्रमांकावर. अमेरिका, चायना, भारत. मोदी साहेब त्याची पण योजना होतात लोक. कोरोनाच्या वेळेला उपासमार होतो की फॅक्टऱ्या बंद, हॉटेल बंद, व्यवसाय बंद, गरिबांच्या घरात अन्न नव्हतं, उपासमार होत की त्या माननीय मोदी साहेबांनी 80 कोटी जनतेला मोफत धान्य पुरवठा तेव्हा सुरू केलं.
आजही आहे, पुढचे 5 वर्ष असणार. अशी किती चौपट घरात आजारी माणूस पडला, घरात पैसे नसतील, आयुष्यमान भारत ही योजना मोदींनी सुरू केली. 5 लाखापर्यंतची मदत मिळते. देशाचे हे पाहिलं तर आपल्या देशात ग्रामीण भागात संडासाची व्यवस्था नाही आणि महिलांसाठी आवश्यक हा विषय होता. मोदी साहेबांनी किती संडास देशात 11,72,00,000 किती मोफत झालेली पत्ती 4.25 कोटी. किती नळाच्या जोडण्या दिला प्रत्येक घरात नळाने पाणी 8 कोटी लोकांना घरामध्ये. अशा अनेक योजना आहेत. मी परत कधी उदाहरण तुम्हाला की आपला पण किती काम केलं. केली 18 तास काम, 18 तास. एक दिवशी 4 वाजता फ्रान्समधून आले आणि दुसऱ्या दिवशी आले, त्या दिवशी बुधवार रात्री आले 4 आणि बुधवारी कॅबिनेट. आम्ही आपले पाहिलं लोकेशन मोदी साहेब तिथून निघाले 4 ला पोहोचणार. 4 ला पोहोचले येणार आणि झोपतील, कॅबिनेट कैसे होईल असं आम्ही समजलो. तरी आम्ही 4 आलो कॅबिनेटच्या ठिकाणी. आमच्या अगोदर 2 मिनिटं मोदी साहेब मस्त खुर्चीवर बसते वाट पाहत. बघा किती पंक्च्युअलिटी, सिन्सिअरिटी आणि भारत देशाच्या 140 कोटी लोकांच्या जीवनाचं परिवर्तन करण्यासाठी, भारताला महासत्ता बनवण्यासाठी, विकसित भारत बनवण्यासाठी मोदी आज कष्ट घेत आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं अभिमानी अब की बार 400 पार. या 400 पार मध्ये मोदीच्या 400 पार मध्ये तुमच्या हक्काचा रत्नागिरी सिंधुदुर्गाचा खासदार हवा असेल तर तुम्ही मला मतदान करावं. मी तुमच्या सेवेला तयार. मी कामात तुमच्या मागे पडणार नाही. म्हणून